जानू, कशाचं काही ठाव ठिकाणच लागत नाहीये. म्हणजे कशाला काय लिंक करू नेमकं तेच कळत नाहीये मला. एकीकडे ते मेमरी कार्ड, दुसरीकडे तुझ्या आवाजातलं ते जयंत जयंत, मग तुझ्या हातची सेम टू सेम चव असणारा तो स्वयंपाक. जानू, हे सगळं नेमकं काय इंडिकेट करतोय मला काहीच कळत नाहीये. हे सगळं तूच घडवून आणतेस ना? हा का हा मला होणारा भास आहे? नाही जानू, मला खरं सांग, तू नेमकी या जगात आहेस का नाही? कमीच आपले तर्क लावून बसलोय. आणि जानू, मला जे वाटतंय की तू आलीस की त्या विश्वाच्या घरी जाशील, असं तर काहीच घडत नाहीये. म्हणजे तशी काही चिन्हही दिसत नाही. मी त्याच्या घरावर लक्ष ठेवून आहेच. पण जानू, असं येऊ शकतं ना की तू आलीस की सगळ्यात आधी तुझ्या आईबाबांच्या घरी, म्हणजे ते तुझ्या हक्काचं घर आहे, ती तुझ्या हक्काची माणसं आहेत. येस, तू आलीस तर त्यांच्याच घरी आधी जाशील. येस, माझ्या आधी का नाही लक्षात आलं? आता मी तुझ्या आईबाबांवर, त्यांच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवणार. म्हणजे मला माझी उत्तरं मिळतील. यशानं, मग चांगल्या कामाला उशीर कशाला ना? लक्ष्मी. अहो, हाक मारलीत का? हो अगं, फोन वाजतोय तुझा. जरा घ्याल का? बघा कोण आहे. हो. अरे जयंतचा फोन आहे. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केलेला दिसतोय. बोल त्याच्याशी. आईंचा वाढदिवस? हॅलो आई. आम्ही बघतो, तू बोल आरामात. जयंतराव, कसे आहात? आम गुड आई. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मग काय स्पेशल करताय आज? अहो, आता काय स्पेशल? साठी आली माझी. नेहमीच आपलं. हे आहेत ना घरी? हो. वन्स अगेन हॅपी बर्थडे आई. मी नंतर करतो. बाय. बर.